नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण भारतीय रेल्वे विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या मार्फत तब्बल 1600 प्लस जागांकरता ही पदभरती 10वी पास या शिक्षण पात्रतेवर घेण्यात येत आहे. याकरता महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. अर्ज करण्यास कोणतीही फी भरावी लागणार नाही किंवा कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट गुणांच्या आधारे तुमची या पदासाठी निवड होणार आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भारतीय रेल्वे विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेला आहोत, ज्यामध्ये तब्बल 1600 प्लस जागांसाठी ही पदभरती शिका उमेदवारी या पदासाठी भारतीय रेल्वे विभाग यांच्या मार्फत संबंधित ट्रेड करता घेतल्या जात आहेत. तर या ठिकाणी जाहिरातीमध्ये बघू शकता, ज्या पदासाठी शिका उमेदवारी या पदाची पदभरती आहे त्या ट्रेडची नावे, त्या व्यवसायाची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये बघू शकता वेल्डर, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, कोपा, मेकॅनिस्ट, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एसी, ब्लॅकस्मिथ, हॅमरमॅन, मसून, पाईपलाईन फिटर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक अशी विविध पदे, विविध ट्रेड्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या सर्व ट्रेड करता वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत. या ठिकाणी बघू शकता प्रत्येक ट्रेडसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. डीआरएम ऑफिस रायपूर डिव्हिजनसाठी 1363 जागा आहे. तर वॅगन रिपेअर शॉप रायपूरसाठी या ठिकाणी 281 टोटल जागा इथे भरल्या जात आहे. यामध्ये फिटर, वेल्डर, मेकॅनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिशियन, कोपा आणि स्टेनोग्राफर, इंग्लिश, हिंदी अशी ट्रेड्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या ट्रेड्सकरिता सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी तुम्ही बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीमध्ये वॅकन्सी या पदाच्या इथे देण्यात आलेली आहे. एक सर्व्हिसमॅन करता या ठिकाणी वॅकन्सी राखीव आहे. तर दिव्यांगांसाठी सुद्धा या ठिकाणी ते वॅकन्सी राखीव इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक ट्रेड करता वॅकन्सी इथे दिलेली आहे. शिका उमेदवारी या पदासाठी ही पदभरती 1600 प्लस जागांसाठी या ठिकाणी होत आहे. त्याकरता अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याकरता अप्रेंटिसशिप पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी या विभागाचा इस्टॅब्लिशमेंट नंबर वापरून या ठिकाणी दिलेल्या संबंधित ट्रेडसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे 4 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, 1600 प्लस जागांसाठी ही पदभरती या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. अर्ज करण्याकरताची काही शिक्षण पात्रता इथे लागणार आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती या ठिकाणी होत आहे. मिनिमम क्वालिफिकेशन तुमच्या या ठिकाणी 10वी झालेलं असेल आणि 50% गुण घेऊन या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि त्यासोबत संबंधित ट्रेडचं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून या ठिकाणी तुम्ही ITI उत्तीर्ण केलेला असाल, त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या शिका उमेदवारी पदासाठी अर्ज येथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे शिक्षण पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर वयाची अट कशा प्रकारची इथे लागणार आहे तर बघू शकता, मिनिमम वयाची अट 15 वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट 24 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. SC/ST करता 5 वर्षाचे एज रिलॅक्शन आहे. OBC करता 3 वर्षाचं, तर एक सर्व्हिसमॅन आणि दिव्यांगांसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्शन इथे लागू करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे एज क्रायटेरियाबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सर्व माहिती तुम्ही एज क्रायटेरियाबाबत जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर अप्रेंटिसशिप पिरियड, ट्रेनिंगचं आणि स्टायपंड किती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, हा जो शिका उमेदवारी पदाचा कालावधी असणार आहे तो 1 वर्षाचा या ठिकाणी असणार आहे. रेल्वे बोर्डच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी स्टायपंड इथे दिला जाणार आहे. 9 ते 10,000 पर्यंत तुमच्या या ठिकाणी स्टायपंड प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या पदासाठी कसल्याही प्रकारची परीक्षा तुमची या ठिकाणी घेतल्या जाणार नाही. थेट गुणांच्या आधारे तुमची निवड या ठिकाणी होणार आहे. तर कशा प्रकारे या ठिकाणी निवड होणार आहे तर 10वी मध्ये आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून तुमची एक मेरिट लिस्ट तयार करून तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे. ज्या उमेदवारांना जास्तीत जास्त गुण या ठिकाणी 10वी मध्ये आणि ITI मध्ये असेल त्यांची एक सरासरी काढून त्यानुसार मेरिट लिस्ट तुम्हाला या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन करता या ठिकाणी बोलावलं जाणार आहे आणि त्यानुसार तुमची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर
शंभर पदे 1 वर्ष कालावधीसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही रिक्रुटमेंट कंत्राटी तत्वावर 1 वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारी या पदाकरता या ठिकाणी होत आहे. त्यानंतर या ठिकाणी लास्ट डेट अर्ज करण्याकरता किती असणार आहे तर बघू शकता 4 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन उमेदवारांकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत इथे देण्यात आलेली आहे. अप्रेंटिसशिप पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला संबंधित विभागाचा इस्टॅब्लिशमेंट कोड वापरून त्या ठिकाणी अर्ज संबंधित ट्रेडसाठी सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची PDF तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉइन करून ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि संबंधित जाहिरातीची या पदभरतीची माहिती घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो 1600 प्लस जागांसाठी ही पदभरती संबंधित रेट करता शिकाऊ उमेदवारी या पदासाठी भारतीय रेल्वे विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.